नुकतंच दादरमध्ये गाडीवर ट्रे ठेवून कबुतरांना खाऊ घातलं जाते असा प्रकार समोर आलेला होता आणि याच संदर्भात आता कारवाई करण्यात आलेली आहे। कबुतरांना खाऊ घालणाऱ्या महेंद्र सकलेचा याची गाडी जप्त करण्यात आली आहे। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये महेंद्र सकलेच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी सकलेच्यावर गुन्हा दाखल करत गाडी जप्त केलेली आहे आणि त्याला नोटीसही पाठवण्यात आली आहे। हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महेंद्र सकलेच्यावर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। कबूतरखाना परिसरात आता पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळतो। 12 गाड़ी और आ रही है, अच्छी बात है, अच्छी बात है। आप यानी हमें धमका रहे हो कि आप 12 गाड़ी और ले रहे हो। नहीं नहीं, आप सही हो, आपके इधर जगह नहीं है ये करने को। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कालच गोविंद या संदर्भातला हा व्हिडिओ समोर आलेला होता आणि या व्यक्तीची मुजोरी देखील पाहायला मिळालेली होती। आणखी 12 गाड्या येतील, तुम्हाला जी कारवाई करायची ती करा असं त्याने म्हटलेलं होतं आणि आता त्याच्यावर अखेर कारवाई झालेली आहे। त्याची गाडी जप्त करण्यात आलेली आहे। नक्कीच महेंद्र सकले या ज्या ग्रहस्थानं काल कबूतरखान्यामध्ये पशुपक्ष्यांना जे कबूतरांना जे खाद्य टाकलं होतं त्यानंतर हा सगळा व्हिडिओ समोर आला होता आणि एकूणच मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले होते की सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना खाऊ घालण्यास बंदी घालण्यात आले असताना देखील अशा पद्धतीचं कोर्टाचं अवमानजनक कृत्य करणाऱ्या या महेंद्र सकलेवर कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबईतल्या आता कबूतरखाना परिसरात आहे, आपण जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो कबूतरखान्याच्या या ठिकाणी परिसरात लावण्यात आलेला आहे। एकूणच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठल्याही व्यक्तीकडून या ठिकाणी कबूतरांना खाद्य जे आहे ते टाकलं जाऊ नये याची जी खबरदारी आहे महापालिकेबरोबरच पोलिसांकडूनही घेण्यात येताना पाहायला मिळते आहे। कारण का काही दिवसापूर्वी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं, ज्या महापालिकेने ताडपत्र्या या ठिकाणी कबूतरखान्याच्या इथं लावल्या होत्या त्याही लोकांनी या ठिकाणी उघडून टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि यामुळेच खबरदारीचा उपाययोजना म्हणून या संपूर्ण कबूतरखान्याला आता या ठिकाणी पोलीस संरक्षण असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी दंगल नियंत्रक पथकही तैनात करण्यात आलेलं आहे। एकूणच काय तर आजच्या या कबूतरखान्याच्या अनुषंगानं सुरू असलेल्या ज्या विषयाच्या अनुषंगानं कबूतरखान्याला पोलिसाचा आणि दंगल नियंत्रक पथकाचा जो आहे तो वेढा पडल्याचं पाहायला मिळतं आहे। या संदर्भातली उद्या कोर्टामध्ये सुनावणी आहे, परंतु एकूणच कबूतरांचं जे खाद्य आहे ते बंद झाल्यामुळं कुठेतरी जैन धर्मियांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि या अनुषंगानं कुठलाही आंदोलन होऊ नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मुंबई पोलीस असतील किंवा दंगल नियंत्रक पथक जे आहेत त्यांनी या पूर्णपणे कबूतरखान्याला जे आहे ते संरक्षण दिल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच गोविंद, आता या संदर्भात पुढे देखील काय कारवाई केली जाते का याकडे लक्ष असणार। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।